पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं नॉवल सेक्शनमध्ये. आपल्याला माहीत आहे नॉवल सेक्शन हा 16 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये 5वा ए प्रश्न जो आहे तो हिस्ट्री ऑफ नॉवलवरती आहे. 2-2 मार्काचे 2 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो ट्रू ऑर फॉल्स असेल, फिल इन द ब्लँक्स असेल किंवा सेकंड क्वेश्चन म्हणजे मॅच द फॉलोइंग असेल, पिक ऑर ऑड मॅन असेल. हे हिस्ट्री ऑफ नॉवलमध्ये आपण पाहिलेलं आहे. ऑथर्स नेम, त्यांचं बुक कोणतं आहे, हे पॉइंट्स आहेत आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉवलमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा 5वा ए जो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट नॉव्हल, त्याच्यावरती 2 प्रश्न आहे कंपल्सरी, त्याला ऑर नाही आहेत. तर ते 2 प्रश्न आपल्याला लिहिण्यासाठी आतापर्यंत आपण बघितलंय आपला जवळपास 2.5 तास वेळ गेलेला असावा. हं? आता आपल्याकडे फार कमी वेळ आहे. आणखी नॉवलचे प्रश्न लिहायचे आहेत. गडबड होते म्हणून मी तुम्हाला मगाशी याच्या अगोदरही सांगितलंय, की आपला वेळ पहिल्यापासून मॅनेज होणं गरजेचं आहे. आता फर्स्ट नॉव्हल लिहित असताना आपल्या त्या नॉव्हलची काय काय गोष्टी माहिती पाहिजे, ऑथर कोण आहे, त्या नॉव्हलचा टाईप कोणता आहे, त्या नॉव्हलची थीम काय आहे, आपण जी हिस्ट्री ऑफ नॉव्हलमध्ये जे एलिमेंट्स ऑफ नॉव्हल बेतलेले आहेत, ते नॉव्हलचे एलिमेंट्स आपल्या डोक्यात असले पाहिजेत. प्लॉट, थीम, कॅरेक्टरायझेशन, सेटिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यावरतीच क्वेश्चन्स आहेत. आता आपण पहिली नॉव्हल बघितली टू सर विथ लव्ह. तर त्या नॉव्हलचं टाईप आहे, इट्स अॅन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल आहे. थीम काय आहे? तर ह्या नॉव्हलची थीम आहे रेशियल डिस्क्रिमिनेशन आणि सब थीम आहे स्टुडंट टीचर रिलेशनशिप. तर रेशियल डिस्क्रिमिनेशन कसं आहे? तर यू कॅनॉट जज द पर्सन बाय हिज कलर ऑफ हिज स्किन. यू हॅव टू जज बाय हिज क्वालिटीज. हा मेसेज आपल्याला त्याच्यातून द्यायचा आहे. आणि E.R. ब्रेथवेटनं स्वतःला त्याला आलेले जे अनुभव आहेत हे त्याच्यामध्ये लिहिले आहेत, म्हणून ऑटोबायोग्राफिकल नॉव्हल आपण आहे. E.R. ब्रेथवेटचं आपण काय बघितलेलं आहे, मी थोडीशी रिव्हिजन घेतो, थोडासा व्हिडिओ मोठा होईल. पण तरीसुद्धा he is very highly qualified mechanical engineer. He worked in British Air Force, retired from British Air Force. When he was in British Air Force, he had a good respect. When he retired, he did not have respect. त्याचा रिस्पेक्ट केला. त्याच्यानंतर त्यानं ऑइल रिफायनरीमध्ये काम केलेलं आहे. हं? आणि त्याच्यानंतर त्याची ओळख अशी झाली की ब्लॅक ब्रिटिश सिटिझन. वाय ब्लॅक ब्रिटिश? ब्रिटिश सिटिझन इज ओके, बट ब्लॅक ब्रिटिश सिटिझन अशी ओळख होती. आणि जेव्हा तो कुठे जाईल, ट्रेनमध्ये, बसमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जाईल, ऑन द ट्रेन, ऑन द बस, हा ऑन शब्द लक्षात ठेवायचा. तेव्हा त्याला अपमानित व्हावं लागायचं. आणि ह्या सगळ्यामुळे त्याच्या मनामध्ये ब्रिटिशांविरुद्ध द्वेष भरला होता. रिसेंटमेंट होती, अँगर होतं. आणि त्यात काय झालं, तो रिटायर झाला तिथूनही. मग नंतर त्याला टू मीट बोथ एंड्स मीट म्हणजे 2 वेळचा पोटाचा प्रश्न भागवण्यासाठी त्याला जॉब करायला लागायचा. म्हणून मग त्याने काय तर ही अप्लाइड मेनी स्कूल्स, वेगवेगळ्या स्कूलमध्ये त्याने अप्लाय केलं, पण ही रिजेक्टेड. त्याचं ॲप्लिकेशन कशामध्ये रिजेक्ट केलं? युअर क्वालिफिकेशन इज व्हेरी हाय असं कारण दिलं जायचं, किंवा द पोस्ट इज ऑलरेडी फिल्ड आउट असं म्हटलं जायचं. शेवटी एका स्कूलमध्ये त्याला सिलेक्ट केलं गेलं, त्याला संधी दिली गेली. त्या स्कूलचं नाव आहे ग्रीन स्लेड स्कूल. ती आहे लंडनच्या आउटस्कट. आणि त्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की दोज स्टुडंट्स हू कॅनॉट गेट ॲडमिशन एनिवेअर, ज्या मुलांना कुठेही ॲडमिशन मिळत नाही, ती मुलं ह्या स्कूलमध्ये आहेत. म्हणजे मुलं कशी असतील? तर आपण बघितलंय, द स्टुडंट्स स्टार्टेड हॅरॅसिंग हिम फ्रॉम द फर्स्ट डे. नॉट ओनली बॉयज स्टुडंट्स बट गर्ल स्टुडंट्स ऑल्सो. वन्स ही स्लॅप द गर्ल स्टुडंट्स टू बिहेव लेडी लाईक. एका मुलीला ओरडला. पण त्याचं कारण असं, तर ती जी मुलं होती, ती मुलं सगळी होती व्हाईट. आणि हा टीचर जो आहे ब्रेथवेट, हा ब्लॅक. तर हाच रेशियल डिस्क्रिमिनेशन आहे. पण त्यानं तो बदला कसा घेतला हे आपल्याला नॉवलमध्ये सांगितलेलं आहे.
त्यानं काय केलं, की आता मुलींना ओरडून, मुलांना ओरडून काही चालेल म्हणून ही चेंज हिज स्ट्रॅटेजी. He started calling sir to boys and miss to girl students. हं. फर्स्ट ऑफ ऑल दे फील्ड ऑकवर्ड. त्यांना सुरुवातीला ऑकवर्ड वाटायला लागलं. हं. त्याच्यानंतर ही स्टार्टेड टू टेक देम आउटसाइड टू द म्युझियम, टू द थिएटर आणि इन दिस वे द स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन टीचर अँड स्टुडंट स्टार्टेड स्ट्रेंथनिंग. टीचर स्टुडंट थीम जे म्हटलं तेव्हा सब थीम. आणि हे करत करत 6 महिने झाले. आता 6 महिने झाल्याच्या नंतर शाळेच्या नियमाप्रमाणे 6 मंथ रिपोर्ट सादर करायचा असतो विद्यार्थ्यांनी जे काय शिकले ते. आणि तो 6 मंथ्स रिपोर्ट हा जो इव्हेंट आहे नॉवलमधला सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट इव्हेंट आहे. आता ही संधी ब्रेथवेटनं कशी त्या संधीचं सोनं केलं बघा. त्यानं काय केलं, की स्वतःच्या क्लासमधल्या मुलांना असं प्रिपेअर केलं, की टॉपिक कोणता विषय कोणताही असो, आपल्याला त्याची कॉमन थीम निवडायची. ती म्हणजे ऑल पीपल आर सेम अँड इंटरडिपेंडन्सी ऑफ ह्युमन काइंड. मग तो मॅथ्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, फिजिओलॉजी असेल, होम सायन्स असेल, काही असेल. मग प्रत्येक विद्यार्थ्याने असं सगळे विद्यार्थी तयार झाले. हं. छोट्या मुलांपासून सुरुवात झाली रिपोर्ट सादर करायला. हं. आणि मग त्याच्या क्लासची वेळ आली आणि मग तेव्हा तो म्हणतो ब्रेथवेथ, "व्हेन द टर्न ऑफ माय क्लास केम, आय सॅट अँक्शियसली." हा क्वेश्चन आहे आपल्याला. तर त्याचं उत्तर का? तर त्यानं आत्तापर्यंत ह्या मुलांना घडवण्यामध्ये त्याचा इतका वेळ घालवलेला आहे आणि आता ही मुलं कसे करतील सादर, ही त्याच्या मनामध्ये उत्सुकता आहे. ही वॉज व्हेरी ईगर टू सी देअर परफॉर्मन्स. आणि मग वन बाय वन ते परफॉर्म. सगळ्यात महत्त्वाचं प्रेझेंटेशन ते आहे फर्मनचं. फर्मन्स त्यानं काय केले, ही प्रेझेंटेड फिजिओलॉजी. आणि फिजिओलॉजी प्रेझेंट करण्यासाठी त्यानं काय ही ब्रॉट वन स्केलेटन ऑन द स्टेज. When he came on the stage, he signaled 2 boys. They came with the skeleton carrying, hmm, and it was hooked to his skull. And when they come on the stage, the skeleton started rotating. त्या स्केलेटन असं फिरायला लागलं आणि मग ते फिरल्याच्या नंतर सगळ्यांनाच त्या सभागृहामध्ये हसायला म्हणजे सगळे हसायला लागले आणि त्यांना कोणी रोखलं नाही हसण्यापासून. तर हा झाला कॉमिक रिलीफ. हा क्वेश्चन आहे आपला येऊ शकतो, की कॉमिक रिलीफ कशाप्रकारे फर्मनने केला, तर त्याचं उत्तरही आता मी सांगितले तुम्हाला. फर्मन सब्जेक्टेड फिजिओलॉजी अँड फॉर टू प्रेझेंट इट ही ब्रॉट अ ह्युमन स्केलेटन. देन ही टोल्ड दिस इज द वुमन स्केलेटन, बट कॅन यू टेल मी द स्किन कलर ऑफ दिस वुमन. हे त्यानं सादर केलं फर्मननं. फर्मनचं प्रेझेंटेशन हे जास्त इफेक्टिव्ह त्याच्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर पुढं प्रेझेंटेशन तर सगळ्यांचे झाले. त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन हा सुद्धा एक पार्ट आहे, की ज्यामध्ये मुलांनी काय केलेलं आहे, की त्यांनी नावं टाकली टीचर्सची. दे टूक इन द हॅट, एका हॅटमध्ये टाकल्या आणि जगल्ड इट, मिक्स केल्या आणि त्याच्यातील 3 नावं काढलेली टीचर्सची, टीचर पॅनल म्हणून क्वेश्चन आन्सर सेशनसाठी. आणि हे सगळं मुलांनीच केलेलं आहे. त्यामध्ये मुलांनी काय केलं, मग ते जे पॅनल आहे त्या पॅनलला क्वेश्चन्स विचारायचे. याच्यामध्ये कोण-कोण आहे, मिस्टर वेस्टन आहे, मिस फिलिप्स आहे. आणि याच्यामध्ये आता काय केलं, याच्यामध्ये महत्त्वाचा पॉइंट जो आहे क्वेश्चन आपल्या एक्झामसाठी तो आहे तो डेनमचा. डेनमनं काय केलंय, प्रश्न असा विचारलेला आहे, की वाय पीटीएन गेम्स आर नेसेसरी फॉर अस, दे आर युजलेस फॉर अस. पीटी आणि गेम हे आमच्यासाठी नसलं पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे, कारण तो बॉक्सर आहे. आता ह्याचं उत्तर मिस्टर वेस्टननं देणं अपेक्षित होतं, पण मिस्टर वेस्टन फंबल्ड म्हणजे तो गडबडला, तो सांगू शकला नाही. त्याला डिफेंड करण्यासाठी मिस फिलिप्स आली. मिस फिलिप्सचे कॅरेक्टरायझेशन आपल्याला आहे परीक्षेला येतं. शी इज चार्मिंग, शी इज व्हेरी कन्व्हिन्सिंग. आणि तिनं कशाप्रकारे डेनमला पटवून दिलं हे मी सांगतो आता, की तिने सांगितलं, की बघ आता बाळा, तुला काय लक्षात येते, की पीटी आणि गेम्स
हे फक्त शरीराचा व्यायाम नसून तो मनाचा व्यायामसुद्धा असतो. आणि सगळे तुझ्यासारखे लकी नसतात, फॉर्च्युनेट नसतात रे. म्हणजे कसे तू बॉक्सर आहेत, पण सगळीच नसतात. आणि ह्या सगळ्याचा विचार करून शाळेने करिक्युलम तयार केलेलं असतं. आणि तू जेव्हा ही शाळा सोडून जाशील, तेव्हा तुझ्या ह्याचं महत्त्व तुला कळेल. हे डेनमला मान्य करावं लागलं. अशा प्रकारे शी आउटवेटेड डेनम. डेनमला तिनं तर अशा बऱ्या क्वेश्चन आन्सर सेशनसुद्धा झाला डेनमचा. आता आपल्याला नॉव्हेलबद्दल जर एकूण बोलायचं झालं, तर लक्षात घ्यायचं आहे की रेशियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे जी शाळा ग्रीनस्लेट स्कूल त्याच्यामध्ये जे नोटोरियस स्टुडंट्स होते, फ्रॉम द फर्स्ट डे त्यांनी हॅरॅसमेंट सुरू केली होती. हां, मिस्टर ब्रेथवेथ ही ट्रान्सफॉर्म दोज नोटोरियस स्टुडंट्स इंटू स्टुडियस वन. की सुरुवातीला ती मुलं नोटोरियस होती. हं. म्हणजे खोडकर मुलं होती. पहिल्या दिवसापासून बँगिंग द बेंचेस, त्रास देणं हे हो सुरू. पण त्यानं त्याचा बदला अतिशय पॉझिटिव्हली घेतला. त्या मुलांना त्यांनी काय केलं आहे, ट्रान्सफॉर्म केलेलं आहे, चांगल्यामध्ये केलेलं आहे. हा त्याचा जो बदला आणि हा सकारात्मक बदल त्याने केलेला आहे. तर असे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधले, मग कॅरेक्टरायझेशन येत असताना पृथ्वीच्या क्वालिटी, त्याची क्वालिफिकेशन, त्याचे पेशन्स, त्याची पॉझिटिव्हिटी, त्याच्या मुलाबद्दल असलेलं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये उल्लेख केला पाहिजे. मिस फिलिप्सचं कॅरेक्टरायझेशन येतं, फर्मनचं येतं, त्यानंतर डेनमचं कॅरेक्टरायझेशन. तर त्याचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण काही ना काहीतरी लिहायचं. 2 मार्काला क्वेश्चन आहे, त्याच्याशी रिलेटेड आपण काहीतरी लिहायचं. मग थीम आपली लक्षात आली पाहिजे. ओके. आता आपण भेटूया पुढच्या नॉवलमध्ये.